हॅलो गाईज, वेलकम टू अतिया फिटनेस. आजचा ब्लॉग खूप एक्सायटेड आणि थ्रिलिंग असणार आहे. आजच्या ब्लॉगमध्ये मला रियानी जो गिफ्ट दिला आहे, आम्ही त्याची ओपनिंग आणि त्याची काय ते रिव्ह्यू करणार आहोत, त्या ज्या गोष्टीचा तिने मला दिला आहे तो. सो तुम्हाला खूप आवडेल हा ब्लॉग, वी अश्योर. तो गिफ्ट मी त्याला फ्रेंडशिप डेला दिला होता, तो तुम्ही फ्रेंडशिप डेच्या व्लॉगमध्ये बघू शकता. आम्ही ह्या ब्लॉगच्या अगोदर 2 ब्लॉग टाकले होते. फ्रेंडशिप डे आम्ही जिथे सेलिब्रेट केला होता कॉलेजला जाऊन, त्या ब्लॉगच्या स्टार्टिंगला तिने मला तो गिफ्ट दिला होता. पण जेन्युइनली मला तो गिफ्ट ॲज अन बर्डन वाटत होता आणि म्हणजे एवढा मला आवडला नाही तो गिफ्ट, कारण की सारखे बड्डेनंतर ती मुलगी मला गिफ्ट करत होती. त्याच्यामुळे आमचा प्लॅन होता की आम्ही जाणार, म्हणजे आम्ही प्लॅन केला होता फ्रेंडशिप डेला जाऊन कॉलेजला जाऊन मुलांना सर्व फ्रेंडशिप बँड बांधणार. पण तिने स्टार्टिंगलाच मला तो गिफ्ट दाखवला, तर त्याच्यामुळे माझी तो व्लॉग बघितला नसेल तर लवकर बघा, तुम्हाला त्याच्यात कळेल की त्याचं रिॲक्शन कसं होतं त्या गिफ्ट ओपन केला. त्याच्यामुळे मी एकदम चिडचिड केली होती. मला खूप राग आला होता, कारण की तिने मला सारखे गिफ्ट दिले होते आणि मला कळत नव्हतं काय. तर नंतर मग मी थंड झालो, मग आम्ही तो पण फ्रेंडशिप डेचा पण ब्लॉग केला. त्या ब्लॉगवरती पण तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केला, त्याबद्दल पण खूप थँक्यू. आणि त्या मुलांना पण थँक्यू ज्यांनी आमच्या म्हणजे सोबत ते पार्टिसिपेट केलं. खूप धन्यवाद. आणि असं मला आवडते की आम्ही जे करतोय तर थोडंसं लोकांना पण आवडतं आणि लोक आम्हाला सपोर्ट करतायत, तर मग असं वाटतं की अजून काहीतरी करत राहावं. तर आम्ही अजून कुठे जाऊ. आता आम्ही गणपतीचा पण ब्लॉग केला आहे, अजून पण पुढे खूप आम्ही करणार आहोत. आमच्याकडे खूप प्लॅन्स आहेत आमच्याकडे. पण ते कसं असतं, हिचा पण कॉलेज, हिचा लास्ट इयर आहे MBAचा, आणि माझा पण ऑफिस, तर आम्हाला फक्त सॅटर्डे संडेच मिळतो शूट करायला. ओके, सो गप्पा खूप झाल्या. आता रिया तुम्हाला दाखवेल की आम्ही कोणत्या गोष्टीचा व्लॉग करणार आहोत स्पेसिफिकली, आणि कोणती गोष्ट ओपन करून कोणती गोष्ट आम्ही तुम्हाला रिव्ह्यू करून दाखवणार आहोत. ओके, सो 1 2 3 हे तिने मला गिफ्ट दिलं होतं. हे आहे कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट. तुम्ही लहानपणी रिमोट कंट्रोल कारनी तर खेळला असाल, बट ह्याला खेळण्याची काहीतरी युनिक एक्सपिरियन्स असेल. हा तिने मला दिला होता एकदम चांगला चकाचक गिफ्ट रॅपिंग पॅकेजिंगमध्ये, आणि त्याच्या आतमध्ये पुठ्ठा पण होता. तिने मला तेव्हाच सांगितलं होता की तो पुठ्ठा तू नीट ओपन कर. गपचूप ती मला हळूहळू सांगत, कारण की जर तो पुठ्ठा तू फाडलास तर ते रिटर्न घेणार नाहीत. तर माझ्या रागात मी फाडला. ह्याच्या अगोदर वरती एक पुठ्ठा होता, अशी एक लेअर होती पुठ्ठ्याची, हे होतं त्याचं पॅकेजिंग होती पुठ्ठी, मी ती फाडून टाकली डायरेक्ट. सो गाईज, तुम्ही बघू शकता, हा आहे कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट सिरीज. त्यातला 14+ एजेसवाला आहे, म्हणजे 14+ हे आहेत फीचर्स आहेत. तुम्हाला दाखवतो आम्ही एक करून, तुम्ही बघू शकता. ह्याची अशी स्टोरी आहे की हा मला जस्ट इंस्टाग्रामवर मी स्क्रोल करत होतो, तर तिने माझा लाईक बघितला. तिने मला विचारलं तुला बड्डेला मी काय गिफ्ट देऊ. बोलू दे तुला हवेत ते. मी तर काय असं बोलत नाही, पण ती मला सांगते की काय गिफ्ट दे, कारण की अर्ध्या गोष्टी मला आवडत नाही, ती थोडासा मोडी आहे. ओके, तर हा तिने ऑर्डर केला होता, पण हा लेट आला. ओके, सो मी एक्सपेक्ट केलं होतं की बड्डे, पण असं काय नाही की कधी पण आहे गिफ्ट असतो. पण त्या टायमाला फक्त फ्रेंडशिप डे होता आणि तो मला गिफ्ट आवडला नाही. पण ठीक आहे, चालेल. सो ह्याच्यामध्ये म्हणजे खूप फीचर्स आहेत वेगवेगळे. आम्ही तुम्हाला आता हा ओपन करून पण दाखवू. ओके, सो मॅडमच ओपन करून दाखवते. दिल्यापासून मी ओपन फक्त केला होता की चेक करायला बाकी कुठली गोष्ट आहे. डिफेक्टिव्ह नाही आला, हां, नाहीतर मग रिटर्न नाही झाला. बघू शकता गाईस, किती सुंदर आहे हा बॉक्स. पण मी इकडे साईडला ठेवतो ह्याचा. बघू शकता, तुम्हाला एक गोष्ट आम्ही दाखवू जवळ करून. आता हे उचल आणि एक गोष्ट कॅमेऱ्यावरती दाखव. हे त्याचं बॅटरी आहे, ही त्याची बॅटरी आहे आणि त्याची चार्जिंग आहे. एक चांगलं आहे की ह्याच्या रिमोटला मी बघितलं होतं, त्याच्या रिमोटला सेल लागतात. ओके, पकड, 3 सेल लागतात त्याच्या रिमोटला. एव्हरीडेचे पेन्सिल सेल लागतात. हे बघा, हे 3 सेल्स मी पहिलाच जेव्हा ह्याने स्टार्टिंगला मला दिला तेव्हा आमचे 2 रिमोट आहेत. 2 रिमोटच्या 2 घरातले मी 3 सेल काढलेत आणि मम्मीच्या शिव्या ऐकल्या. त्याच्यानंतर मी 3 सेल घेऊन आलो विकत नवीन, नाही तर मम्मीने मला मारला असता. ओके, तर हा असा रिमोट आहे त्याचा, आणि हा ड्रोन आहे गाईस. या ड्रोनला तुम्ही बघू शकता. ह्याचं डिझाईन किती छान आहे. हां, आतिशला ब्लू कलरमध्ये पाहिजे होतं, बट हा ह्या कलरमध्ये आलाय. ठीक आहे, चालेल. तर ह्याच्यामध्ये गाईस एक्स्ट्रा पेअर ऑफ ह्याचे हे पण आहेत, काय बोलतात का त्याला, पात्या, सॉरी, हे फिरवतात ना त्याला, ब्लेड्स, पात्या बोलते मी, सॉरी. 4 आहेत ते, आणि पंख्याच्या पात्या असतात ना, पण पंख्याच्या ब्लेड्सला पण पात्या बोलतो ना मराठीमध्ये. आणि माझं मराठी खूप चांगलं आहे, रियाचं मराठी माझ्यापेक्षा खूप चांगलं आहे. सो हे आम्हाला 2 एक्स्ट्रा ब्लेड्स पण मिळाले. ओके,
सो आता आपण ह्याला असेंबल करूया आणि असेंबल म्हणजे ती बॅटरी लावून तुम्हाला आम्ही दाखवतो कसा उडतो करू. ओके सो गाईज, बॅटरी लावणं खूप टफ आहे असं आम्हाला वाटलं होतं, कारण ते समजत नव्हतं कसं लावायचं. ते आतिश तुम्हाला दाखवेल. ही व्हिडिओ नाही, हा ब्लॉग करायच्या अगोदर, हा प्लेन लावायच्या अगोदरच, उडवायच्या अगोदरच आम्ही कमीत कमी 10 ते 15 यूट्यूबर्स लोकांचे व्हिडिओ बघितले असतील की हे कसं लावायचं. कारण की तुम्ही बघू शकता, पकडा हा रिमोट, माझ्या लाईफचा रिमोट आणि या प्लेनचा रिमोट तुझ्या हातात आहे. सो प्लीज बी केअरफुल. ओके सो हे बघा, ह्याच्यामध्ये काय होतं ना, हा आहे चार्जर. ओके, तर हा चार्जर कोणत्याही टाईप सी पिनच्या त्या जाड्या याच्यामध्ये ॲडॅप्टरमध्ये घुसवून तुम्ही लावू शकता आणि तिथून तुम्हाला हा वाला इथे लावायचा आहे. कुठे? हा बॅटरीला चार्ज करायचं, ते ड्रोनला नाही. इथे लावायचं आहे. ते कसं एक गपचूपची छोटीशी जागा आहे, तिकडे तुम्ही असं मला दाखवतो जवळ, जेव्हा तुम्ही घ्याल कधी. तर ह्याचं काही लिंक वगैरे नाही आहे म्हणजे आहे त्याचं लिंक. अच्छा, जर तुम्हाला हा, हा आहे परचेस काय? करायचा असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मेन्शन करू. हा मी ॲमेझॉनवरून घेतला होता. काय पेड प्रमोशन नाही आहे, काय कोणाचं काय पैसे बिशे नाही दिलेत काय. हा मला आवडलेलं म्हणून तिने मला दिला आहे. ओके, जर असेल काय पेड कोलॅबरेशन तुम्ही बघत असाल कुठली कंपनी, तर आम्हाला कोलॅब देऊ शकता तुम्ही, प्रॉब्लेम नाही असा काय. वी आर ओपन टू कोलॅब. ओके सो बघा, तर ह्याच्यामध्ये मागे ही बॅटरी इन्सर्ट करायला लागते. दिस इज अ हार्ट, म्हणजे हार्टच बोलू शकतो आपण हा एरोप्लेनचा. गाईस तुम्ही बघू शकता किती आम्ही लोक नशीबवान आहोत. आम्ही बाहेर शूट करतो, आमच्याकडे कोणतंही घर नाही आणि पाऊस थांबला आहे आणि जर होपफुली यायला नको. आम्ही तिकडे शूट करणार होतो, पण तिकडे 2-3 फ्रेंड्स आले आणि त्यांचे गटरपट झाले. सो त्याच्यामुळे व्हॉईस थोडासा इश्यू झाला असता. पण आम्ही इथे बाहेर बसलो गार्डनमध्ये. आम्ही सर्व व्लॉग, सर्व रील्स मोस्टली गार्डनमध्ये आणि सीफेस लोकेशनलाच शूट करतो. ओके, कारण की आम्ही लोक खूप गरीब आहोत. आमच्याकडे सध्या लिव्हिंगमध्ये राहायला आम्ही मॅरिड नाही आहोत आणि आमच्याकडे सध्या. सो आपण हे ब्लॉगिंग स्टार्ट करूया. एक दिवशी आपण एक चांगला आपलं घर पण घेऊ. ओके हां, सो वेअर आय वॉज, ही बॅटरी आहे आणि हा एरोप्लेन आहे. सो मी ही बॅटरी इथे अशी पकड, त्याला जवळ जाऊन दाखवतो. हे बघा, तर इकडे हे 3 जे पिन्स आहेत ना, त्याच्यामध्ये प्रॉपर ही बॅटरी इन्सर्ट करावी लागते. आणि कशी हळूच, हे बघा दाखवतो मी, हां अशी हळूच अशी वरती झाली ही. असं काय कटकन आवाज नाही आला. कटकन आवाज आला तर रिया मला एकूण फटकन आवाज येईल, कारण की खूप म्हणजे महागाचं तर आहेच, पण खूप डेलिकेट आहे हा प्लेन. बघू शकता प्रॉपर ह्याची काय ते फोमची बॉडी आहे, ब्लॅक कलरची फोमची बॉडी आहे ह्याची. आणि हे 4 पाते आहेत. ओके, आणि हे झालं. लाईट वेट आहे. हां, लाईट वेट आहे. पण न्यायचं असेल खेळायला वगैरे तर तुम्ही आरामात नेऊ शकता. ते झालं. आणि इकडे एक छोटासा बटन आहे बघा इथे, ऑन ऑफचा. तो जर आपण ऑन केला ना तर एक अशी लाईट येईल इकडनं बघा, असं दाबून ठेवायचा. ओके, सो हा आता आहे बघा, लाईट निघेल दिसते. ही इकडनं ब्ल्यू कलरची लाईट आली, इकडनं एक रेड कलरची लाईट येते. ओके, सो आता कुर्सी की पेटी बांध लीजिए, मौसम बिघडणे वाला आहे. आता आम्ही याची इकडनं लँडिंग करू बॉक्सवरनंच. रिया मॅडम शिकलेल्या आहेत, तर रिया मॅडमच उडवतील हा प्लेन पहिला. नाही, ते तर प्लेन तर चालू झाला आहे. आता प्लेन चालू झाल्यानंतर हा आपल्याला रिमोट पण चालू करायला लागतो. तर तिकडे या रिमोटच्या इथे हे असं दाबायला लागतं. मग आवाज आल्यावरती हा चालू झाला, ही लाईट लागला. ओके, त्याच्यानंतर मग रिया मॅडम हा प्लेन उडवतील. आता तुम्हाला दाखवतो बघा. पहिलाच क्रॅश नाही व्हायला पाहिजे. स्मूथ. सो आता जेव्हा प्लेन उडवू तेव्हा आम्ही तुम्हाला बॅक कॅमेरा व्ह्यू दाखवू, कारण की इकडनं दाखवणार नाही. पण इकडनं आम्ही तुम्हाला प्लेन टेक ऑफ करताना दाखवू शकतो. बाकी रिया मॅडम उडवेल, मी माझ्या बॅक कॅमेरावर शूट करतो. ओके, सो गाईज 1 2 3. अतिया फिटटेल्स की जय. अरे चालतच नाही. अरे असं कसं स्कॅम. अरे तो बटन मी चालू नसेल केला. एक सेकंड बटन तो चालू नसेल केला, कारण की पहिला मी हे चालू केलं, नंतर हे चालू केलं ना. पहिलं हे चालू केलं बघा. ओके, सो स्टार्ट. स्कॅम. अरे वरून इथून नाही ग, तो असं पकड हातात. अरे यार, खाली ठेवून जाणार तो. खाली ठेवतो असं. अच्छा, बॅटरी मला असं वाटते गाईस मी नीट लावली नाही. मी परत एकदा बॅटरी लावतो, नंतर रिया मला मारेल. चालला पाहिजे हा प्लेन गाईस, फेल नाही झाला पाहिजे. ओके, सर्व तर परत रिचार्ज करायला लागेल. नाही, चार्जिंग फुल होती. चार्जिंग मी फुल केली होती. बाजूला बाजूला मी बघते. थांब एक सेकंड, तुझा हात लाव चांगला.
बघू शकता गाईज, हा आपला प्लेन उडायला लागलाय आणि हा कुठे गेलाय हा बघा. हा बघा गाईज आलेला आहे वरती. तुम्हाला मी दाखवतो कॅमेरावरती. हा प्लेन खाली आला. सो गाईज मला इतकी भीती वाटत होती ना. हा बघा हा, आता मी इकडनं परत इथे आणतो. आता मी माझ्या डोक्यावरनं ह्याला उडवतो. थांबा एक सेकंड. कॅमेरा तुम्हाला मी टर्न करून दाखवतो. हा बघा आला. आधी शूट वेळेला मी त्याची बॅक कॅमेरावरून शूटिंग करून दाखवते. ओके सो गाईज तुम्हाला दाखवतो. सो गाईज आता आपण टेक ऑफ करूया इथून. बघू शकता किती मस्त प्लेन आहे हा. आणि हा आला माझ्या डोक्यावरती आणि हा रियाकडे. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या लबे सीरी सा लग रहा है, दिल गार्डन तो. हा बघा गाईज हा माझ्या डोक्यावरती उडतोय आणि मस्त हवा लागते थंड. आता बघा गाईज हा प्लेन मी रियाकडे शूट करतो, लॉन्च करतो. राईस आता मी तुम्हाला गाईज याची बॅकफ्लिप दाखवतो. बघा आता तुम्हाला मी याची बॅकफ्लिप दाखवतो. क्रॅश झाला प्लेन आमचा. एक सेकंड. ऐक हा मला आतमध्ये घुसायला लागलाय. पण तुम्हाला आता मी याची एक नवीन ट्रिक दाखवतो गाईज. हे बघ आता बघा स्लिप नाही. हे बघ स्टंट मारलाय मी. सो आता गाईज या प्लेननी रिया पण खेळेल. तिथे गेला तर वाट लागेल. आणि इकडे खाली आहे काय. ए तो साईडला का तुम्ही. खाली बल परत सेकंड ट्राय. सेकंड लँडिंग. सेकंड टेक ऑफ. पण तो असा का नाही, कंट्रोल मध्ये का नाही. ते कंट्रोल करावं लागतो त्याला. मला असं वाटतं झाडावरती होणार आहे. अरे इकडे पण तो असा या साईडला कसा फिरेल. ए हा ओपन आहे पूर्ण. हा गार्डन ओपन आहे. बाई इथे कोपऱ्यात खेळते. इथे ये ना पूर्ण. हा इथे उडव आता. उडव इथे. ये शुरू होते ही खत्म हो गया. भाई ये तो शुरू होते ही खत्म हो गया है. नीट उडव चल. आय थिंक त्याची बॅटरी संपली आहे. आय थिंक बॅटरी नाही बाई. तो बटन दाबून ठेवा लागतो. कुठला. तो बघ तो खायचा. आणि वरनं आपट खायचं. ते दाखवतो कसं ते. गाईज आता आतिश मला शिकवणार आहे प्लेन उडवायला. सो गाईज आजच्या दिवशीसाठी मी हिचा इन्स्ट्रक्टर आहे. हिला मी प्लेन चालवायला शिकवणार आहे. ओके सो तू तुझ्या हाताने ठेव खाली मी तुझी को पायलट आहे. मी तुझी को पायलट आहे. ही माझी को पायलट आहे सॉरी. ओके तर पहिला हा रिमोट आहे. ह्या रिमोटला अशी राहा. हां असा हातात पकड ह्या रिमोटला. थांब. प्लेन खाली ठेवला आहे. हाच बटन दाबायचा पहिला. बाकी काय नाही करायचं. थांब एक सेकंड. पहिला हा बटन दाब. हा भावाला. हां हळूहळू वर येऊ दे. थांब. हां मग त्याला असा वरती तिकडेच गेला तर त्याला इकडनं आणायचा. हा कुठं चालला आहे प्लेन हवेनी. हा बघ हा आता प्लेन आला. हा बघ हा प्लेन आला. थांब त्याला खाली आणायचा आहे. पहिला आपल्या कॅमेऱ्याच्या व्ह्युअर्सला दाखवायचं. फोन कॅमेऱ्यामध्ये शूट झाला पूर्ण. प्लेन कॅमेऱ्यामध्ये शूट झाला पूर्ण. मला असं का वाटते रिया ह्याची चार्जिंग संपत चालली आहे. ती बघ मी उडवते. संपली त्याची चार्जिंग. मला असं वाटतं ह्याची बॅटरी टाईम खूप लो असते. थांब तू बंद का केलास. थांब एक सेकंड. थांब एक सेकंड. संपली खतम. अँड वी आर डन फॉर द डे गाईज. इफ तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही थोडा एक वेगळा बॅटरी झाली संपलेली असेल
तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही एक आता ह्याची जेवढी बॅटरी बॅकअप याची कंपनी क्लेम करते ती जी आहे 15 to 17 मिनिट्स आणि 30 मिनिट्समध्ये याची चार्जिंग होते. म्हणजे तुम्ही 30 मिनिट्स चार्जिंग करा 15 मिनिट्स खेळा, 30 मिनिट्स बट आय चार्जिंग करा गेस हा 15 मिनिट्स 15 खेळा. मिनिट्स पण नाही स्टे 10 मिनिटामध्ये हां संपते 10 त्याची ते 12. charging. आता मेड इन बघा ना काही मेड इन चायना आहे तर मग आता काय बोलू शकतो आपण इथे लिहिलं ना मेड इन चायना. चायनावरती किती भरोसा करणार. ओके बिगिनर फ्रेंडलीसाठी चांगला आहे हा. नंतर तुम्ही मोठे पायलट झालात म्हणजे काय हे एवढं होणार काय डायरेक्ट. घेऊ शकता अच्छा तसं म्हणजे खेळायला शिकलात हे काय नाही खेळायला शिकले फक्त लहान मुलांसाठी आहे. म्हणजे तू लहान मुलगी आहेस. ह्याला पाहिजे होतं हा लहान मुलगा हा आहे. म्हणजे लहान मुलांसाठी आहे. म्हणजे ज्या मुलांच्या आणि ज्या माणसांच्या आतला इनर चाइल्ड ज्यांना जिवंत ठेवायचं असेल त्याच्यासाठी हा आहे. तुम्ही विचार करा माझी मम्मी खेळत होती, रियाच्या मम्मीला पण आवडेल. म्हणजे माझी सो मी जसं मम्मीला बोलली आवडलं. होती की ह्याच्याने स्ट्रेस रिलीव्ह होतो तर खरंच होतो कारण आपण त्याच्यामध्येच इन्वॉल्व राहतो. संपली आहे त्याची बॅटरी शूट. मी वापस आधा घंटा म्हणजे बाकी वेट खेळायला मजा येते पण बॅटरी लाईफ कमी यायची. हां बाकी खूप चांगला. हा गिफ्ट आहे जो मला माझ्या गर्लफ्रेंडने दिला, माझ्या क्यूट गर्लफ्रेंडनी. अशी गर्लफ्रेंड कोणालाच नको भेटू दे, मलाच गर्लफ्रेंड अशी मिळू दे जी मिळालेली आहे. इतका मेन नाही आहे मी असा करतो की माझी अशी म्हणजे अशी जी गर्लफ्रेंड आहे जर रेफरन्स घ्या तुम्ही ओके. पण अशा गर्लफ्रेंडला हँडल करायला खूप करेज लागतं, खूप मॅच्युरिटी लागते, खूप पीस लागतो, खूप सिम्प्लिसिटी आणि सिन्सिअरिटी ह्यातला केवढा कायच नाही. ओके सो गाईज थँक्यू सो मच तुम्ही हा ब्लॉग बघितला आणि आमची फ्लाईंग जर्नी बघितली. आम्हाला ना व्हिडिओज बघून वाटलं होतं की ह्याला उडवायला खूप सोपं असेल बट खरा रिअल लाईफमध्ये त्याचे कंट्रोल्स पण समजत नाही. आणि तो कुठे पण जातो झाडात बिडात अडकतो. थोडीशी इकडे थोडासा विंड आहे ना या साईडला, हवा आहे ना या साईडला, म्हणून जेव्हा तिकडे ऊन असेल ना तर आम्ही एकदा परत उडवू हा. ओके सो तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तुम्ही कमेंट करा. ओके आणि आम्हाला खेळायला खूप मजा आली आम्हाला. जर तुम्हाला हवा असेल तर आम्ही तुम्हाला एक दिवसासाठी देऊ शकतो. तुम्ही पण तुमच्या बहीण भाव छोट्या लहान मुलांसोबत खेळू शकता. तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला घेऊन द्या. जर इफ यू आर गर्ल्स देन तुमच्या बॉयफ्रेंडला घेऊन द्या, तुमच्यावर तो जास्त प्रेम करेल. कारण की जे असं उडल्यावरती असे जे हॅपी हॉर्मोन्स येतात ना. आणि आपण मॅडमला परत ट्रेनिंग देऊया ह्या प्लेनची. ओके नेक्स्ट कोणत्या तरी रीलमध्ये आम्ही रील पण करूया ह्याची एक. असंच वाटतं की असंच उडवत राहू यार विदाउट रिमोट. आतिशने विचार केलेला ह्याच्यात तो काही लटकावून मला गिफ्ट देऊ शकतो बट तो त्याचा वेट नाही करू शकत. हा मी विचार केला होता की अशी एक दोरी ठेवू इकडनं. ओके सो गाईज मी तुम्हाला आणि माझ्या सुंदर गर्लफ्रेंडला एक प्रॉमिस करतो आहे आता की हिने मला हा ड्रोन प्लेन गिफ्ट केला आहे. मी इन फ्युचर रियासोबत एक फॉरेन ट्रिप प्लॅन करेन आणि मी तो तिला असा गिफ्ट देईन ना चांगलाच मस्तपैकी. तेव्हा तिला कळेल आणि मग तेव्हा मी तिला ही व्हिडिओ दाखवीन की बघ तू मला हा प्लेन गिफ्ट केला होतास म्हणून मी तुझ्यासाठी प्लेनचे तिकीट्स अरेंज केलेत आणि कुठला तरी एक फॉरेन ट्रिप प्लॅन केला. ओके सो थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ ब्लॉग बघेपर्यंत तुम्ही थांबलात आमच्यापर्यंत आणि जर आमच्यासाठी. आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. ओके आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. आणि प्लीज डोंट जज अस. ही आमचा फर्स्ट टाईम आहे. आम्ही कधी यूट्यूब ब्लॉग्स केले नाहीत. आता जस्ट 4-5 ब्लॉग्स केलेत आणि राहिलं तर आमच्याकडे असं घर बीर नाही. कोणी घर देता का आम्हाला. आम्ही असे जस्ट बाहेर शूट करतो, कुठे खायला जातो, कुठे फिरायला जातो. ओके सो तुम्ही अशा आमच्या जर्नीमध्ये तुम्ही आमच्यासोबत आम्हाला तेव्हापर्यंत बघा जेव्हापर्यंत आम्ही आमच्या स्वतःचं काहीतरी छोटंसं एक स्वीट होम घेऊ शकतो. ओके सो थँक्यू सो मच गाईज. अजून काय बोलायचं आत्ताच बोललंय तर मग तू मला हेच बोलायचं होतं ना, मला तेच बोलायचं होतं ना अशी करते ही माझ्यासोबत. आता मी कायच नाही बोलीन, तू बोल. तसं पण आता आपला एंड व्हिडिओ आहे हा. सो गाईज असंच आमच्या फॅमिलीचा पार्ट बनत राहा. आणि तुम्ही व्ह्यू करता तर आम्हाला खूप छान वाटतं, मोटिवेशन मिळतं. म्हणून आम्ही अजून चांगले कंटेंट्स, चांगले व्लॉग्स, चॅलेंजेस, प्रँक्स पण स्टार्ट करू आता आम्ही. आता कसं आहे ना आता प्रँक्स करू हे सांगूनच करणार आहे वाटतं. अच्छा सॉरी सांगायचं नसतं मग मी कधी केलंच नाही ब्लॉग बिग तर कसं. ओके सो गाईज थँक्यू सो मच गाईज. आणि आता मी याला उडवतो चार्ज करून. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्या मुलाची एक्साइटमेंट बघा.